लग्नाचे इतके सारे फंक्शन झालेत आणि सण सुद्धा आलेत दाराशी. अह, तुमची साडीची शॉपिंग झाली का? नाही अजून? कोणाची? माझी? माझी पण नाही झाली अजून. पण मला टेन्शन नाहीये. का? चला दाखवते. नमस्कार मंडळी, मी रुचारण्य आज घेऊन आलीये एक धमाकेदार विषय माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रुचारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल, ज्याला तुम्हाला आताच्या आता लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब सुद्धा करायचंय. आणि माझे हे असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर त्याच्या रिमाइंडर्ससाठी या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सिंपल आणि बेसिक पाचवाऱ्या साड्यांच्या वेगवेगळ्या पद्धती. पॅन्ट साडी. आता या साडीच्या नावातच तुम्हाला कळलं असेल की ही साडी आपल्याला एखाद्या पॅन्टवर नेसायची आहे आणि म्हणून इथे परकरचा वापर करायचा नाहीये. कॉटनची साडी असो किंवा सिल्कची असो किंवा आणखीन कुठल्याही प्रकारची साडी असो, पॅन्ट साडी म्हणून तुम्ही आरामात नेसू शकता. इथे एक महत्वाची टिप म्हणजे तुमच्या साडीचा जो पदर आहे त्याचा हा असा पल्लू, हा जो पदर आहे तो तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे आणि मग जो उरलेला भाग आहे ती साडी आपल्याला गुंडाळायची. तर आता ही साडी कशी नेसायची? ही साडीचा जो पल्लू आपण तयार केलाय तो आधी आपण असा आपल्या खांद्यावर टाकून आपण इथे असा त्याला एक फायनल पिनअप करू आणि मग जी साडी उरते तिचा एक टोक तुमच्या हातात असणार आहे. तर त्या टोकापासून तुम्हाला निर्या पाडायच्या आहेत. या साडीमध्ये तुम्हाला सर्वात जास्त निर्या पडणार आहेत कारण सगळी साडी ही दोन भागांमध्ये आपण केलेली आहे. एक आहे तर हा पदर आणि एक आहे त्या निर्या. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे एक 12 ते 14 निर्या तरी पडतील किंवा 10 ते 12 तरी निर्या पडतील. मग त्यांना तुम्हाला एक व्यवस्थित सेट करून त्यांना जसं आपण पिनअप करतो तसं पिनअप करायचंय. एरवी जसं आपण त्याला खोचतो तसं खोचायचंय. सेट करून घ्या व्यवस्थित. ही झाली तुमची पॅन्ट साडी रेडी. एकदम हटके असा काहीतरी लुक द्यायचंय आणि त्याला अजून उज्ज्वल बनवायचंय. तर तुम्ही एका कुठल्या तरी पॅन्ट बेल्टचाही वापर करू शकता. तर तो बेल्ट हा असा आहे. मी हा बेल्ट वापरलाय. तुम्ही या फोटोमध्ये सुद्धा बघू शकता, व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की हा बेल्ट मी वापरलाय ह्या साडीवरती. तर असे भरपूर बेल्ट्स तुम्हाला मार्केटमध्येही मिळतात, ऑनलाईनही मिळतात. तर तुम्ही हे असे बेल्ट्स या साड्यांवरती वापरू शकता जेणेकरून तुमचा पॅन्ट साडीचाच नाही पण कुठल्याही साडीचा किंवा कुठल्याही तुमच्या आउटफिटचा जो एक लुक आहे तो अजून उज्ज्वल दिसेल. धोती स्टाईल साडी म्हणजेच नऊवारी साडी. आता तुमच्या ह्या पाचवाऱ्या साडीचं तुम्ही नऊवारी लुक सुद्धा करू शकता. तुम्हाला टाईट्स किंवा स्लॅक्स किंवा लेगिन्स किंवा शॉर्ट पॅन्ट ही तुम्ही वापरू शकता. आपल्याला खोचायची आहे. त्याच्यानंतर एक साडीचा पल्लू आपल्याला हा पिनअप करून घ्यायचा आहे आधीच, म्हणजे ही साडी इथे तिथे सरकणार नाही. साडीचा 2/3 भाग हा पल्लूमध्ये किंवा तुमच्या पदरमध्ये जाणार आहे आणि 1/3 भाग हा असा मोकळा राहणार आहे. जेव्हा तुम्ही साडी नेसायला घेता तेव्हा तुमचा जो 1/3 भाग आहे तो तुमच्या डाव्या बाजूला राहायला पाहिजे आणि 2/3 भाग जो आहे, जो सर्वात मोठा भाग आहे, तो तुमच्या उजव्या बाजूला राहायला पाहिजे, जो तुमचा पदरेचा भाग आहे. तुम्हाला ही साडी अशी टाईट बांधायची आहे, नॉट बांधायची आहे त्याची अशी छान. आणि नॉट बांधल्यानंतर 1/3 भाग, जसं मी तुम्हाला म्हटलं, तुमच्या डाव्या बाजूला राहणार आहे. तो तुम्हाला तुमच्या डाव्या पायाच्या भोवती घुसवून पाठीमागे त्याच्या पिना प्लेट्स करायचे आहेत आणि त्यांना पिनअप करून तुम्ही पाठीमागे त्याला खोचू शकता. त्याच्यानंतर जो उरलेला भाग आहे उजव्या बाजूचा भाग, तो तुम्ही परत तुमच्या उजव्या पायाच्या भोवती गुंडाळून तुम्ही पिनअप केलेला जो पदर आहे तो तुम्हाला एक फायनल पिनअप तुमच्या इकडे डाव्या खांद्याला द्यायचंय. हे झालं तुमचं धोती स्टाईल साडी रेडी, अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने. कार्डिगन लुक साडी म्हणजेच ह्याला आपण जॅकेट साडी सुद्धा बोलू शकतो कारण ह्या साडीचा एक लुक जो येतोय तो जॅकेट सारखा येतोय. म्हणजे असं वाटतंय की तुम्ही काहीतरी खाली स्कर्ट वगैरे घातलाय आणि वरतून तुम्ही त्याच पर्टिक्युलर स्कर्टचं तुम्ही एक जॅकेट सुद्धा घातलंय. जशी तुम्ही पाचवारी नेसता तशीच नेसायची आहे. तुम्ही जेव्हा निर्या पाडता तशाच तुम्हाला निर्या पाडायच्या आहेत, फक्त त्या थोड्या जास्त पाडायच्या आहेत कारण आपल्याला त्या निर्या एका ठिकाणी खोचायच्या नाहीयेत. तर त्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला हळूहळू करून सरकवायच्या आहेत. निर्या छान दिसत आहेत आणि त्या प्लेट्स छान दिसतात आणि त्याला एक स्कर्ट किंवा असा लेहंगा किंवा स्कर्ट सारखा त्याला एक लुक येतोय.
पूर्ण सरकवायच्या नाहीयेत. फक्त आणि फक्त तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूपर्यंतच तुम्हाला त्या निऱ्या सरकवायच्या आहेत. तुमच्याकडे आता एक दुसरा एक भाग या साडीचा तो तुमच्या हातात उरणार आहे. तर आता त्याला परत आपण 2 भागांमध्ये डिवाइड करणार आहोत आणि पाठीमागे एक अशी वरती नेऊन तुम्ही एक नॉट बांधायची आहे. तुम्ही बघू शकता ह्या फोटोमध्ये आणि मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवेन ह्याचा, जिथे तुम्हाला दिसेल की मी अशी एक नॉट बांधली आहे पाठीमागे आणि मग ती साडी अशी पुढे जॅकेट सारखी माझ्या चेस्टवरती आणि खालपर्यंत अशी ती माझ्या गुडघ्यांपर्यंत ती आली आहे. ऑफ शोल्डर साडी म्हणजेच खांदा बंद साडी. आता ह्या साडीच्या नावातच परत तुम्हाला कळलं असेल की आपला खांदा जो आहे तो पूर्णपणे पॅक झालेला आहे, बंद झालेला आहे आपल्या साडीच्या पदरेमुळे आणि म्हणून त्याचं नाव आपण तसं ठेवलंय ऑफ शोल्डर साडी. पाचवारी साडी नेसतो तुम्हाला तशीच ही साडी नेसायची आहे. साड्यांची निवड करताना सुळसुळीत साड्या नका निवडू, कारण आपल्याला हिचा जो पदर आहे तो स्टिफ दाखवायचा आहे, कडक दाखवायचा आहे. म्हणून तुम्ही कॉटनच्या साड्या निवडू शकतात किंवा सिल्कच्या सुद्धा साड्या निवडू शकतात. फक्त त्याचा जो पदर आहे तो तुम्हाला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे सर्वात आधी. तर मग बाकीची साडी तुम्हाला एकदम छान व्यवस्थित नेसता येईल, जशी तुम्ही पाचवारी नेसता तशी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जो पल्लू आहे तो स्वतःच्या खांद्याभोवती असा गुंडाळून तुम्ही आधी इथे पिनअप करून घेऊ शकता आणि मग शेवटला तुम्हाला परत तुमच्या लुकला खूप छान असं उज्ज्वल बनवायचं आहे अजून, तर तुम्ही एखादा बेल्ट सुद्धा लावू शकता, जसा मी ह्या फोटोमध्ये लावलेला आहे तुम्ही बघू शकता. तर केप लुक साडी म्हणजेच बिनबाह्यांचे कोट. आता ह्या साडीच्या लुकमध्ये तुम्ही ह्या फोटोमध्ये जर बघत असाल तर एक जॅकेट सारखा लुक येतोय आणि ती साडी पूर्णपणे पाठीमागून नेसलेली आहे. ही साडी आपण पूर्णपणे पॅन्टवर नेसणार आहोत. एखाद्या छान बेल्टची गरज आहे ऍक्सेसरीज म्हणून. तर हा एक जो टोक आहे तो तुम्हाला असा ह्याचा नॉट बांधायची आहे आणि ही नॉट जशी तुम्ही उजव्या बाजूला बांधणार आहात तशीच तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला सुद्धा इथे अशी बांधायची आहे. आणि आता ह्या 2 ज्या गाठी आपण बांधलेल्या आहेत त्या आपल्याला अशा जॅकेट सारख्या घालायच्या आहेत. म्हणजे काय होतं, समोरून साडी येत नाहीये, पाठीमागे सगळी साडी जाते. आता जो काही उरलेला भाग आहे साडीचा त्याच्या तुम्हाला निऱ्या पाडायच्या आहेत, प्लेट्स बनवायच्या आहेत आणि मग पाठीमागे व्यवस्थित त्यांना खोचून, म्हणजे एकाच ठिकाणी नाही खोचायचंय, परत त्यांना अशा तुम्हाला सरकवाव्या लागतील थोड्या उजव्या आणि डाव्या बाजूला. म्हणजे त्या प्लेट्स अशा छान अरेंज होते. केप लुक येणार आहे त्याला एक, कारण की तो एक जो फ्लो आहे साडीचा तो पूर्णपणे पाठीमागून येतोय. रेट्रो लुक साडी म्हणजेच गळ्याभोवती पदर असलेली एक साडीची पद्धत. आता रेट्रो म्हटल्यावरती तुम्ही डायरेक्ट 70s आणि 80s मध्ये तर तुम्ही जालच. आणि त्या काळामध्ये ज्या ऍक्ट्रेस आणि ज्या हिरोईन जशा साड्या नेसायच्या अगदी तशीच सोपी पद्धत आहे. मी सुद्धा असा रेट्रो लुक घेतलेला आहे, जिकडे मी केस एका साईडला घेतलेत आणि मग तो पल्लू एका साईडला जातोय गळ्याभोवती. खूप सोपी पद्धत आहे या साडीची. तुम्हाला एक पाचवारी साडी जशी तुम्ही नेसता तुम्हाला तशीच नेसायची आहे अगदी सुरुवात ते शेवटपर्यंत. इथे पल्लू पिनअप करायचा नाहीये, तो पल्लू असा गळ्याभोवती आपल्याला गुंडाळायचा आहे आणि असा सोडून द्यायचा आहे. हवं तर तुम्ही तिथे पिनअप करू शकता, सो दॅट तो जो पल्लू आहे तो हलणार नाही किंवा तो असा खाली पडणार नाही, सरकणार नाही. तर तिथे तुम्ही पिनअप करू शकता. पण हा, गळ्याभोवती घेतल्यानंतर इन्फिनिटी ड्रेप साडी म्हणजेच अनंत स्टाईल अशी दिसणारी एक साडीची पद्धत. मी आधी व्यवस्थितपणे पाचवारी साडी जशी आपण नेसतो तशीच नेसली आहे. बरं, ह्याच्यामध्ये सुद्धा एक महत्वाची टिप म्हणजे परत एकदा तुम्हाला पल्लू सेट करून घ्यायचंय. तुमचा पदर जो आहे तो तुम्ही आधीच पिनअप करून घ्या व्यवस्थितपणे आणि मग तुम्ही ही पाचवारी जशी नेहमीची पद्धत आहे आपली पाचवारी साडी नेसायची तशीच तुम्हाला नेसायला घ्यायची आहे. इथे आपल्याला डाव्या खांद्यावर सोडायचा नाहीये, न घेता पाठीमागून तो पल्लू घेऊन असा समोरून सोडायचा आहे. एक जो भाग उरतो साडीचा त्या साडीच्या निऱ्या पाडून आपल्याला समोर जसं पाचवारीसाठी खोचतो तशाच खोचायच्या आहेत आणि मग हा पल्लू व्यवस्थितपणे समोर घेऊन त्याला त्या निऱ्यांमध्ये आपल्याला लॉक करायचा आहे. तर आज आपण बघितलं आपल्याकडेच असणाऱ्या पाचवाऱ्या साड्यांच्या वेगवेगळ्या पद्धती, ज्या तुम्ही वेगवेगळ्या समारंभांना, लग्न कार्यांना, एंगेजमेंट फंक्शन, कॉकटेल पार्टी, ऑफिसची पार्टी, कुठलीही पार्टी किंवा फंक्शन असलं तरी तुम्ही एक वेगळा लुक घेऊ शकता. तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडलाय आणि तुमच्याकडे सुद्धा अशा काही वेगवेगळ्या पद्धती असतील तर माझ्याकडे नक्की शेअर करा. त्यांचे लिंक्स शेअर करा किंवा मला तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज पाठवा. आपण पुन्हा लवकरच भेटूयात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.